हाय, ओळखलं का? हाय, हे नाईस टी शर्ट हा. कीप काम करा, कामाला आहे की. ऍक्च्युली तुझाही ड्रेसिंग सेन्स आवडला मला. तो हेअरबँड मस्त आहे. अरे नाही नाही, ती घाई गडबड झाली ना मगाशी, म्हणजे हाताला लागलं ते घालून आले मी. पण माझं वॉर्डरोब खूप कूल आहे हा. तू खूप इम्प्रेस होशील. यू लाईक इट. डॅम नाईस. हॅलो 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 हॅलो. हे फॅशन टिप्स एक्सचेंज करून झाले असतील तर तिला सोडून येऊया का जरा? चला 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 चला, घरची काळजी करत असतील. चुप, जावं लागेल तुला. चल बरं, बस गाडी. एक मिनिट, कशाला जबरदस्ती करते तिला? पोरगी आहे का कोण आहे तू? तिला नाही करायचं लग्न तर नको करू दे ना. ती मोठी आहे, हुशार आहे, ती ठरवेल तिला काय करायचं ते. तिच्या घरचे मनाविरुद्ध लग्न लावत असतील ना तर आपण मदत करायची तिला. नाही नाही, मनाविरुद्ध नाही, म्हणजे विकी बॉयफ्रेंड आहे माझा. 6 years ऑफ रिलेशनशिप. मला त्याच्याशीच करायचंय लग्न. हो ना? म्हणजे हो नाही, म्हणजे मला त्याच्याशीच करायचंय लग्न, पण आत्ता नाही करायचंय. यू नो ना. अरे काय गोंधळ आहे. बॉयफ्रेंडशी लग्न करायचं नाही तर मग कोणाशी करायचंय? तुला काय करायचंय? तिला पाहिजे तेव्हा लग्न करेल ती. तिला आत्ता लग्न करायचं नाहीये ना, मग नाही करणार ती. ठरलं. अरे पण का? शिकायचं असेल तिला पुढे. नाही, ग्रॅज्युएट आहे मी आणि डिप्लोमा पण केलाय इंटिरियर डिझायनिंग. अरे मग प्रॉब्लेम काय आहे? रागवतोस का म्हणून? आता नाही करायचंय ना लग्न. अगं माऊ, शांत हो ना, शांत. रडवलं का तिला? तिला रडवलं कशाला? थांबा एक मिनिट. थांब. मला सांगा, आपण सगळे कोणासाठी गेलो होतो त्या लग्नात? तू कोणासाठी गेला होतास? आनंदीसाठी. तू कोणासाठी गेली होतीस? आनंदीसाठी. तू कोणासाठी गेला होतास रे? समाजासाठी. आनंदीसाठी. हा, माझ्यासाठी. उभ्या आयुष्यात असं कोणी माझ्यासाठी धावत नाही आलं. ते 4 दिवसांची ओळख आपली, आणि तुम्ही माझ्यासाठी आलेला तिकडे. मला त्याला भेटायचं. राणी राणी, अगं तुझं जाऊ आपण विकीकडे जाऊ. आपण आधी खाऊन घे. पप्प्या दादाने खाऊ आणलं ना तुझ्यासाठी. काय रे पप्प्या दादा, काय आणलंय परीसाठी? पिझ्झा आणलाय पप्प्या दादानी. पिझ्झा आणलाय पप्पा दादाने. पिझ्झा आणलाय परीसाठी. बघू. हा चला पिझ्झा खा. हा घे. चला. अरे वा पप्या दादा, तिच्यासाठी पिझ्झा, आमच्यासाठी वडापाव. वाव, मी कधीच खाल्ला नाहीये स्ट्रीट फूड वाला वडापाव. विठ्ठला,
काय विचार करून तिचं नाव परी ठेवलंय रे? What is it? ए, झालं का? शेवटचा घास. बाबा, उठा काका, उठ उठ उठ, नाही करू. नाही 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 नाही. मुक्ता, मी बोलते. काका, तिला रागवू नका. बरं झालं पळालीस. खरं सांगू, मलाही तो मुलगा अजिबात आवडला नव्हता. आय एम सो हॅपी. मला थोडं पाणी मिळेल प्यायला? हो, आणते ना. थँक्यू. थँक्यू. काका बसून पहा ना, उभे का? बरं झालं बसून पाणी प्यायला. कारण काय आहे, उभं राहून पाणी प्यायला ना तर लिव्हर डॅमेज होण्याचे चान्सेस 75% वाढतात. असं कोण म्हणतं? डेझी शोमन. डेझी शोमनचा एक फॅन्टास्टिक पेपर गेल्या वर्षी प्रकाशित झालाय. हा, बॉडी वॉटर अँड वॉटर बॉडी नावाचा. त्यात तिने म्हटलंय, तुम्ही काही काळजी करू नका, माझ्याकडे एक असं प्रॉडक्ट आहे जे वापरल्यानंतर तुम्ही शीर्षासन करून पाणी प्यायलात ना तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. खरं सांगतोय, फार अमेझिंग रिझल्ट आहेत त्याचे. काय नाव काय रे तुझं? मी गौरव, आजचा तरुण उद्याचा उद्योजक. पूर्वी मी खूप ड्रिंक्स घ्यायचो, इतके की म्हणजे मला कळायचंच नाही की मी काय पितोय ते. परीचा जन्म झाला आणि मी ड्रिंक्स घेणं बंद केलं. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. रिअली? घरी घेणं बंद केलं. काय उगाचच परीच्या मनावर परिणाम नको ना.